गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी. तसेच ही वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. त्यामुळे या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो आणि याच अतिशय शुभ मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली गेली आहे. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत होय. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वैद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी कालपासून सुरू आहे. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे. तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. खूप वर्षांपूर्वी ऋषी, तपस्वी आणि देवांच्या काळात एक सुंदर राज्य होतं, सूर्यगिरी नगरी. त्या राज्याचा राजा होता राजाधिराज देवमित्र आणि त्याचे सौंदर्य, सौजन्य आणि भक्तीने ओळखली जाणारी राणी कमलिनी. राजा आणि राणी दोघेही प्रजेच्या प्रेमासाठी प्रसिद्ध होते. राज्यात समृद्धी, अन्न, जलसंपदा, कला आणि ज्ञान सर्व काही होतं. पण तरीही एक अशी कमी होती जी राजदरबारात आणि राजहृदयात रिक्त होती. त्यांना मूल नव्हतं. प्रजेने अनेकदा सांगितलं, राजा तुमच्यासारखा योग्य पुत्र या राज्याला हवा. पण राजाने हसून उत्तर दिलं, देवाच्या वेळेपेक्षा मोठी कोणाचीही नियती नाही. तरीही राणीच्या मनात एक वेदना होतीच. ती रात्री एकटी भगवान शिव आणि पार्वतीच्या मूर्तीसमोर बसून रडत प्रार्थना करत असे. एक दिवस तिने अश्रूमधून म्हणाली, हे मातेश्वरी, मी राजमहालात असले तरी माझं मन रिकामं आहे. मला आई होण्याचं सौभाग्य द्या. त्यावेळी मंद वारा आला आणि मंदिरात ठेवलेला दीप तेजाने प्रज्वलित झाला. दुसऱ्या दिवशी राज्यात एका महान ऋषींचे आगमन झाले. ऋषी विश्वेश्वर. लोकांच्या गर्दीत राणी आणि राजाने त्यांचे स्वागत केले. ऋषींनी राजाकडे पाहत सांगितले, राजन, तुमच्याकडे वैभव आहे, ताकद आहे, पण जीवनात ज्याची कमतरता आहे ती लवकरच पूर्ण होईल. राणी उत्सुकतेने विचारते, ऋषीवर्य, मला मातृत्व मिळेल का? ऋषी हसले आणि म्हणाले, हो राणी, पण त्यासाठी तुला एक व्रत करावं लागेल. या मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी पाळ, उपवास करून रात्री चंद्रदर्शन झाल्यावर श्री गणेशाची पूजा कर आणि ही कथा ऐक. तुझी मनोकामना सिद्ध होईल. राणीने आनंदाने मान्य केले. त्यानंतर तिने व्रताची सुरुवात केली. सकाळी राणीने संकष्टीचे व्रत सुरू केले. तिने उपवास व्रत केले. संपूर्ण दिवसभर दिव्याच्या प्रकाशात श्री गणेशाचे नाव घेत राहिले. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. काही दिवसांनी पहिलं व्रत पूर्ण झालं. पण परीक्षा इथे संपली नव्हती. काही महिन्यांनी राज्यात दुष्काळ पडला. पीक जळू लागली. लोक त्रस्त झाले. राजाला चिंता लागली. असं संकट कधीच आलं नव्हतं. राणी मात्र शांत होती. हे सर्व विघ्नहर्ता गणेशाची परीक्षा आहे. मी व्रत सोडणार नाही. ती दर संकष्टीला उपवास, पूजा आणि गणेश कथा करीत होती. 4थ्या महिन्यात एका रात्री राणीला स्वप्न पडलं. त्यात एक तेजस्वी स्वरूपाचा बाल गणेश तिला म्हणाला, तू व्रत श्रद्धेने करत आहेस राणी. संकट तुझ्या शक्तीची परीक्षा आहेत. लवकरच आनंद येईल. आता वर्षभर राणीने 12 संकष्ट चतुर्थीचे उपवास केले. 12व्या महिन्यात त्याच मार्गशीर्ष संकष्टीच्या दिवशी प्रातःकाळी अचानक वीज चमकली. वातावरणात सुगंध वाढला आणि संपूर्ण राजवाडा प्रकाशाने झगमगला. आकाशातून आवाज आला, आजचा दिवस मंगल, शुभ आणि कल्याणकारी आहे. त्या दिवशी राणीला सुंदर, तेजस्वी, ज्ञानवान आणि आकर्षक राजकुमाराचा जन्म झाला. राजदरबार आनंदाने भरून गेला. लोकांनी ढोल ताशे वाजवले. राजाने स्वर्गाकडे पाहत म्हटले, हे गणेश राजा, तुझे उपकार कधीही विसरणार नाही.
राजकुमाराचे नाव ठेवले गेले विघ्नराज. बालपणीच त्याला अद्वितीय स्मरणशक्ती होती. तो फक्त 6 वर्षांचा असताना वेद, शास्त्र आणि युद्धकला शिकला. एकदा शेजारच्या राज्याने युद्धाची तयारी केली, पण राजकुमाराने बुद्धीने युद्ध टाळले आणि राज्यात कायमस्वरूपी शांतता आणली. लोक म्हणू लागले, हा मुलगा नक्की श्री गणेशाचा आशीर्वाद आहे. जेव्हा विघ्नराज 16 वर्षांचा झाला तेव्हा संपूर्ण राज्यात मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचा विशाल उत्सव साजरा केला गेला. त्या दिवशी राजकुमार सिंहासनावर बसून म्हणाला, हे गणेशाशिवाय जीवनात काहीही सिद्ध होत नाही. जो श्रद्धेने व्रत करतो त्याचे सर्व संकटे दूर होतात. त्याने सर्वांना संकष्टीचे व्रत करण्याची प्रेरणा दिली. तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते. अनेक मंदिरात गणपती आणि रिद्धिसिद्धी आपल्याला पाहायला मिळतात. काही जणांच्या मते रिद्धिसिद्धी हे प्रतिकात्मक रूप आहे. दक्षिणेत तर गणपतीचे ब्रह्मचारी रूप पाहायला मिळते. सर्वांना माहीत आहे की भगवान गणेशाचे 2 विवाह झाले होते, एक रिद्धीशी आणि दुसरे सिद्धीशी, आणि त्यांच्यापासून त्यांना 2 पुत्र झाले ज्यांना आपण शुभ आणि लाभ म्हणून ओळखतो. पण तुम्हाला माहीत आहे का की भगवान गणेशाचे 2 विवाह का झाले? भगवान गणेशाला रिद्धी आणि सिद्धी या दोघांशी लग्न करावे लागले. अशी परिस्थिती काय होती, त्यामागील रहस्य काय आहे आणि पौराणिक कथांमध्ये त्यांचे वर्णन काय आहे ते जाणून घेऊया. श्री गणेशाच्या विवाहासंबंधित मुख्यतः 2 कथा प्रचलित आहेत. त्यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होते. यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात ते विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिले. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायची. त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागली. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धी सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2दा लग्न झाले. एकदा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागीतून ते तुटायला लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले.
तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथं गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेले आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.